रसिका हो नमस्कार. मी अश्विनी निवर्की उदगीर. लेखिका अश्विनी YouTube चॅनलच्या स्वयंप्रकाश या उपक्रमाच्या आजच्या भागात मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. स्वयंप्रकाश या उपक्रमात आपण विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या मुलाखती घेत असतो. आजपर्यंत आपण कृषी, शिक्षण, साहित्य, आरोग्य या क्षेत्रांमधल्या मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आज आपण विधी क्षेत्रामधील एका नामवंत वकिलाची मुलाखत घेणार आहोत आणि ते आहेत ॲडव्होकेट पवन पाटील. मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. सर आपलं या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत. ॲडव्होकेट पवन पाटील हे मुंबईहून आपल्याला जोडले गेलेले आहेत. थँक्यू मॅडम. मी सुरुवातीला त्यांचा परिचय करून देते आणि त्यानंतर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. त्यांचं पूर्ण नाव आहे ॲडव्होकेट पवन सूर्यप्रकाश पाटील. ते मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस करत आहेत. विशेष गोष्ट ही आहे की ते उदगीरचे सुपुत्र आहेत. उदगीरमधील नामवंत वकील ॲडव्होकेट S.T. पाटील सर यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांचं शिक्षण झालेलं आहे LLM. त्यांनी 12वी नंतर LLB केलं, मग LLM केलं पुणे विद्यापीठामधून आणि त्यांचं LLM झालेलं आहे मास्टर इन लॉज अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे या ठिकाणाहून त्यांनी LLB ची डिग्री पदवी प्राप्त केली. याशिवाय त्यांनी आणखीही बरंच शिक्षण घेतलेलं आहे. डिप्लोमा इन इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉज, त्यानंतर सर्टिफिकेट कोर्स इन सायबर लॉज यामध्ये ते पुणे विद्यापीठामध्ये सर्वप्रथम होते आणि सर्टिफिकेट कोर्स इन फोरेन्सिक अँड मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स यामध्ये पुणे विद्यापीठातून तृतीय येऊन त्यांनी हा कोर्स पूर्ण केलेला आहे. असे अनेक कोर्सेस त्यांनी केलेले आहेत. अनेक चर्चासत्रे आणि संवाद परिषदा या ठिकाणी त्यांनी रिसर्च पेपर्सही वाचलेले आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांचे छंद आहेत वाचन करणे, पर्यटन, ट्रेकिंग, चित्रपट बघणे आणि ऐकणे. अतिशय बुद्धिमान, मेरिटमध्ये आलेले वकील जे उदगीरचे सुपुत्र आहेत असे ॲडव्होकेट पवन पाटील यांची मुलाखत आता सुरू होत आहे. मी सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांना पहिला प्रश्न विचारते की सर तुम्ही उदगीरचे सुपुत्र आहात. तुमचे वडील उदगीरचे नामांकित वकील आहेत. तर पप्पा काळा कोट घालून रोज कोर्टमध्ये जातात हे तुम्ही बघताय. त्या काळ्या कोटाचं आकर्षण तुम्हाला लहानपणापासून होतं का? आणि मी मोठे झाल्यावर माझ्या पप्पांसारखा नामांकित वकील होणार असं तुम्ही ठरवलं होतं का? मॅडम ऍक्च्युअली खरं सांगायचं झालं तर लहान असताना आपल्याला काही असं जास्त कळत नाही की आपण हे केलं पाहिजे. पण कळत नसताना पण तो कोट घालण्याची हौस खूप असायची आम्हाला. तर पप्पा कोर्टातनं आल्यानंतर त्यांनी कोट काढला की एकदा घालून बघायचं, पण ती मायेची ऊब त्याच्यामध्ये असायची. पण तेव्हा काही जाणवलं नव्हतं की बाबा आपण वकिली क्षेत्रामध्ये जाऊ म्हणून. पण कळत नकळत ती कोट घालण्याची आवड निर्माण झाली. म्हणजे मला असं वाटतं की बाबा बॅक ऑफ द माइंड म्हणजे तुमचं जे एक अनकॉन्शियस माइंड असतं की त्याच्यामध्ये ती एक आवड जपली जाते आणि पुढे चालून तुम्हाला तुमची ती आवड मोठी होते. तर त्या वाटचालीवरती मी ऑलरेडी होतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तसं बघितलं तर उदगीरमध्ये वकिली व्यवसाय हा वडील करत होते आणि आजोबांना खूप एक आवड होती पूर्वीपासून की बाबा आमच्या कुटुंबामध्ये कोणीतरी एक वकील माणूस पाहिजे. तर आजोबांच्या आवडीसाठी म्हणून वडिलांनी वकिली केली. वकिलीचा व्यवसाय निवडला आणि तो पुढं चालू ठेवला. घरामध्ये वकील ऑलरेडी कोणीतरी असेल तर पुन्हा वकिली व्यवसाय निवडण्यामध्ये थोडं तरी सुलभता असते. पण वडिलांना तिथं खूप अडचणी निर्माण झाल्या कारण पूर्वी कोण वकील नव्हतं. पण ती आवड हळूहळू जोपासली गेली आमच्यामध्ये की बाबा आम्ही बघत गेलो की वडील कोर्टात जातात, वेळेत पुन्हा येतात, मग वाट बघण्यामध्ये, कोर्ट बघण्यामध्ये सगळं. आणि ते कोर्टामध्ये किंवा कुठेही असताना समाजकार्यामध्ये आम्ही गेलो समजा तर वकील म्हणून त्यांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळायची. तर ते पण आम्ही ते बघितलेलं आणि मग ती एक आवड कळत नकळत निर्माण झालेली होतीच. नक्कीच. तुमचं बालपण सगळं उदगीरमध्ये गेलेलं आहे. महाविद्यालयीन जीवन पुण्यामध्ये गेलेलं आहे. तर हे कसं होतं याच्याबद्दल सांगा? मॅडम 1ली ते 10वी मी लालबहादूर शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. तर पूर्ण हे मराठीमध्ये शिक्षण होतं. तर 5वी पासून आमची पहिली बॅच अशी आहे की त्याला इंग्लिश हा सब्जेक्ट ऍड करण्यात आला. म्हणजे ABCD हे आम्हाला 5वी ला शिकवण्यात आलं.
नाहीतरी पूर्ण मराठी होता. आणि मग त्याच्यानंतर 11वी 12वी माझं उदयगिरी महाविद्यालयामध्ये झालं. तर इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट होता 11वी 12वीला. म्हणजे तसं बघितलं तर वकिली व्यवसायाकडे माझा कल नव्हता इनिशियली. आणि 11वी 12वीला इलेक्ट्रॉनिक्स घेऊन पुढे इंजिनियर होण्याची माझं त्यावेळेसची मनस्थिती होती. पण नंतर मग असं ठरलं की बाबा सगळ्यांचा विचार घेऊन की नाही, वकिली क्षेत्रामध्ये जायचं आणि LLB ला ऍडमिशन घ्यायचं. म्हणून मग वडील म्हणले की नाही, तू पुण्यातच शिक्षण घ्यायचं LLBचं. ते काही नाही, तू दुसरीकडे कुठं जायचं नाही, पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं. मग पुण्यामध्ये काका होतेच ऑलरेडी, सगळ्यात लहान काका हे पुण्यामध्ये होते. तर त्यांच्या म्हणजे गायडन्स खाली मग आम्ही यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजला ऍडमिशन झालं आणि तिथं LLBची 5 वर्षचं शिक्षण मी कम्प्लीट केलं. आणि मग तसंच मग पुन्हा की LLBचं शिक्षण हे आजच्या काळानुरूप पण पुरेसं नाहीये, म्हणून LLM करणं खूप गरजेचं आहे आणि ऍडिशनल नॉलेज हे कधी पण उपयोगाला येईलच. म्हणून मग LLM पण केलं आणि 2009 साली माझं LLM झालं. आणि मग जून 2009 मध्ये मग मी माझा वकिली व्यवसायाचा प्रवास चालू केला. म्हणजे जून 2009ला मी मुंबईमध्ये प्रॅक्टिससाठी इकडं आलो आणि मग तिथनं पुढे प्रॅक्टिस मुंबईमध्ये चालू झाली. मी रसिकांना खूपच छान. मी रसिकांना सांगू इच्छिते की ऍडव्होकेट पवन पाटील यांची जी मुलाखत आपण घेतो, यामध्ये आपण त्यांना कायद्याची क्लिष्ट कलमं विचारणार नाही किंवा कायद्यामधील तरतुदी काय, त्या कशा निर्माण झाल्या, काय म्हणजे हे आहे, हे नाही विचारणार. तर एका सर्वसामान्य जनतेच्या नजरेतून, एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून त्यांचं जे शिक्षण आहे ते आजच्या काळाशी फार सुसंगत आहे. आज जे चालू आहे, सध्या जे प्रगत तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानामध्ये ज्या गोष्टी घडतायत, त्याच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांचा पूर्ण प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. तर ते उदगीरचे सुपुत्र आहेत, सध्या मुंबईत आहेत. तर त्यांचा हा जो प्रवास आहे उदगीर मुंबई, हा प्रवास आपण आज उलगडणार आहोत त्यांच्या बोलण्यामधून. सर, मी तुम्हाला मध्ये थांबवलं, तुम्ही बोलत होतात, बोला पुढे. आठवण सांगत होतात तुम्ही. येस. नाही, म्हणजे कॉलेज जीवन संपल्यानंतर 2009 मध्ये LLM झालं आणि मग मुंबईला यायचं. मग असं ठरलं की मग म्हटलं की घरी ऑफिस आहे, काय म्हणजे तिथंच प्रॅक्टिस करूया, किंवा आपलं ज्युरिडिक्शन हे औरंगाबादला जातं उदगीरचं, तर मग मी तिकडं प्रॅक्टिस करतो. मग नाही म्हटले मुंबईलाच जायचं, कारण तिथंच प्रगती आहे आणि तिथंच तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. आणि सगळ्यांचा निर्णय झाला की नाही, तुम्ही काही झालं तरी मुंबईलाच जायचं, वापस काही यायचं नाही, तरच मी तुला LLB ला ऍडमिशन देतो. हे पहिली अट होती की उदगीरमध्ये करायला यायचं नाही. मग आता मुंबईमध्ये यायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी नवीन, तर मग काय करायचं, कसं करायचं, हे प्रश्न तर नेहमी होतेच समोर. पण माझे कझिन ब्रदर ऑलरेडी इथं मुंबईमध्ये होते, तर ते पण ते ऑलरेडी इथं स्टेबल होते. तर त्यांची खूप मदत झाली की सुरुवात करण्यामागे, किंवा इथं येऊन राहणं, सगळ्या गोष्टी बघणं, मग सिनियर कोण जॉईन करायचं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची खूप मदत झाली. आणि मग ती वाटचाल हळूहळू चालू झाली. आणि मग प्रॅक्टिसला आता जवळपास एक 15 वर्ष झालेली 2009 पासून, की आता आज मग मुंबईमध्ये मी आहे प्रॅक्टिस करत. अच्छा. आपल्या कर्तृत्वानं असलेला उजळणारा हा स्वयंप्रकाशी तारा आज आपल्या YouTube चॅनलवर आलेला आहे. त्यांचं जे शिक्षण आहे ते आजचं प्रगत तंत्रज्ञान आणि त्यांचं शिक्षण हे इतकं एकमेकांशी निगडीत आहे. म्हणजे त्यांना आपण अनेक असे प्रश्न विचारू शकतो की ज्याच्यामध्ये आजच्या काळामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आधारितच त्यांचं शिक्षण आहे आणि तसेच प्रश्न आज आपण त्यांना विचारणार आहोत. तर सर, मला तुम्हाला असं विचारायचं की इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉज मध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. तर म्हणजे बौद्धिक संपदा कायदा. तर ही बौद्धिक संपदा म्हणजे काय, किंवा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? आता जर का आपण बघितलं तर इंटेलेक्च्युअल म्हणजे तुम्ही काहीतरी इन्व्हेन्शन केलं असेल, तर मग त्याची काहीतरी आपल्याला सिक्युरिटी पाहिजे, की बाबा ते आपलं जपलं गेलं पाहिजे. समजा मी कोणती गोष्ट इन्व्हेंट केली असेल की जगात ती नव्हती, मी ते नावारूपाला आलेली आहे, तर मग त्याचं सिक्युरिटी किंवा कोणी त्याची कॉपी करू नये म्हणून हा ऍक्ट निर्माण करण्यात आला. हा ऍक्ट पूर्वीपासून होता, असं नाही की बाबा हा कधीतरी आत्ताच उदयास आलेला आहे. तो पूर्वीपासून होता, पण तेवढा वापरामध्ये नव्हता. मग आता काय झालं की मग आता समजा आपण आता उदाहरण घेतलं किंवा पुस्तकाचंच उदाहरण घेतलं, तर एखादं पुस्तक प्रकाशित झालं तर त्याच्यामधला जो मजकूर आहे, तर कोणीतरी ते कॉपी पेस्ट करू नये आणि त्याचं पुस्तक म्हणू नये.
म्हणून मग आपण काय करतो की ते पुस्तक कॉपीराईट ऍक्टच्या अंडर रजिस्टर करतो. आता आपल्या अच्छा. हा कॉपीराईट ऍक्टच्या अंडर ते पूर्ण पुस्तक रजिस्टर होतं आणि जर का ते कोणी कॉपी केलं तर त्याच्या विरुद्ध आपण तो क्लेम करू शकतो की बाबा तू माझं पुस्तकातलं कंटेंट कॉपी केलंयस किंवा मजकूर कॉपी केलायस म्हणून तू दोषी आहेस असा म्हणून आपण दावा करू शकतो. तसंच त्या पुस्तकाचं जर का नाव असेल, आपण जे काही नाव दिलेलं असतं, टायटल दिलेलं असतं, ते पण आपण ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करू शकतो. आणि मग ते एकदा रजिस्टर झालं त्या पुस्तकाच्या कंटेंट बरोबर, तर ते दोन्ही कोणी कॉपी करू शकत नाही तुमच्या परमिशन शिवाय. परमिसिव्ह कॉपी परमिटेड. जर का तुम्ही परमिशन अच्छा. दिली की तुम्ही कॉपी करा असं रायटिंग मध्ये किंवा ओरल परमिशन दिली, तर ते कॉपी करू शकतात. पण परमिशन नसेल आणि त्यांनी केलं तर ह्या ऍक्टच्या अंडर आपल्याला त्यांच्या विरुद्ध कारवाई करता येते. तर 10 वर्षासाठी आपल्याला ते ट्रेडमार्कचं टायटल रजिस्टर करून घेता येतं. 10 वर्षानंतर त्याला रिन्यू करावं लागतं. आणि कॉपीराईट हे 60 वर्षासाठी असतं किंवा मग जो तो लेखक आहे त्यांच्या मृत्यूपर्यंत असतं. तर मग ह्या दोन्ही ऍक्टचं आपण एखाद्या पुस्तकाचं रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी करू शकतो. तुम्ही फार महत्वाची माहिती सांगताय. मी लेखिका आहे. माझा लेखिकांचा समूह आहे. 300 लेखिकांचा समूह माझ्या WhatsApp ग्रुपवरती आहे साहित्यिक सखीचा. अनेक लेखिकांशी मी जोडली गेलेली आहे. ही मुलाखत अनेक जणी नंतर बघणार आहेत की पुस्तकाचं कॉपीराईट करून घ्या असं तुम्ही सांगताय की पुस्तकाचं बरोबर. कॉपीराईट करायला पाहिजे. आणि आता पण मला तुम्हाला आणखी पुढे जाऊन खोलामध्ये असं विचारायचंय, मला सुद्धा हे अनुभव बऱ्याचदा आलेले आहेत की समजा सोशल मीडियावर आता हल्लीची जी तरुण पिढी आहे ती विशेषतः की काहीतरी छानसं त्यांनी लिहिलेलं असतं, फेसबुकवर त्यांनी ते पोस्ट करतात. पुढे काय होतं की 4 दिवसांनी जशीच्या तशी पोस्ट भलतेच कुठल्या तरी माणसाच्या नावाने येते. याच्यावर तुम्ही सांगितलं की आपण कॉपीराईट ऍक्ट हा करू शकतो की हे माझं आहे ओरिजिनल म्हणून. बरोबर. परंतु अनेक चोर फार कल्पक असतात. म्हणजे समजा माझी कथा आहे. त्याच्यामध्ये मी सुरेश हे नाव दिलंय. ते कट करून तिथे काहीतरी दिनेश नाव द्यायचं किंवा मी सुरेखा दिलं असेल तर ते कट करून अनघा टाकायचं. थोडेफार चेंजेस करायचे आणि खाली आपलं नाव टाकायचं. तर अशी चोरी तर इतके प्रकार होत आहेत. थीम कॉपी केली जाते आहे. कंटेंटमध्ये फेरफार करून कॉपी केले जात आहेत. तर अशा वेळेला पण आपल्याला हा कायदा मदत करू शकतो का? हो, नक्कीच मदत करेल. कारण काय की मजकूर पूर्ण वाचला जातो. फक्त ती नावं वाचली जात नाहीत. जर का अच्छा. कोर्टामध्ये जेव्हा हे आपण दावा क्लेम करतो, तेव्हा तो मजकूर पूर्ण वाचला जातो. समजा आपण असं केलं की घचा मा करणे म्हणजे काय हां, तुमचं हां. झालं नाही. तर तो हां, घचं हां. घच राहतो. आणि म्हणून तर मग हा कॉपीराईट ऍक्ट आला, की आता समजा आपण काय केलं की बाबा एखादं आता समजा मृत्युंजय ही कादंबरी आहे. हां, हां. मृत्युंजय ही कादंबरी आहे आणि ह्याचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी आहे समजा. तर मग कोणीतरी काय केलं, मृत्युंजय हा कर्ण हं, हं. असं लिहिलं आणि हा कर्ण हा एकदम लहान शब्दामध्ये लिहिलं. हो, तर अशा चोऱ्या मृत्युंजय खूप होतात हल्ली. हा कर्ण हा लहान शब्दामध्ये दिलं. तर हां. तर जर का आपल्याला त्याला बघायचं असेल तर त्याच्या दृष्टीनं हे झालं की मी हे नवीन लिहिलंय. मृत्युंजय कादंबरी वेगळी आणि मृत्युंजय हा कर्ण कादंबरी वेगळी. पण जर का आपण हो. मार्केटमध्ये ती कादंबरी विकत घ्यायला गेलो, तर जर का ते सगळं सेम असेल, टायटलचा कलर, तो टायटल, त्याचं जे छापील चित्र वगैरे आहेत, तर मग आपण कोर्टाला नक्की सांगू शकतो की नाही हे सिमिलॅरिटी आहेत आणि फक्त हा कर्ण छोट्या अक्षरामध्ये लिहून तो जे कोणी खरेदी करणारे व्यक्ती आहेत त्यांना तो मिसगाईड करतोय, दिशाभूल करतोय. तर म्हणून ह्याला रिस्ट्रेन करावं. तर असे पण बरेच दावे झालेले आहेत आणि कोर्टाने हे पॉझिटिव्ह ऑर्डर्स पण दिलेले आहेत, की ज्याच्यामुळं मृत्युंजय सारख्या कादंबरीचं नाव पण व्यवस्थित सिक्युअर झालेलं आहे. तर म्हणून मग हे सुरेशच्या ऐवजी दुसरं कोणतं नाव लिहून किंवा हं, बाकी हं. कंटेंट छोटे-छोटे चेंज करून असं काही केलं, तर तो नक्की गुन्हा आहे कॉपीराईट ॲक्टच्या अंडर. तसं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण ती स्टोरी तर तो काही चेंज करणार नाही. हो, हो. हां. तर म्हणून मग त्याला आपल्याला नक्कीच क्लेम करता येईल. असाच प्रश्न आणखी पुढे जाऊन मला विचारायचा आहे, की समजा 2 भाषा आहेत, मराठी आणि इंग्रजी. इंग्रजीमधली एक स्टोरी आहे. तिचं मराठी रूपांतरण आपण केलं, हं. तर ते पण कॉपीराईटच्या अंडर येऊ शकतं का? जर का आपण इंग्लिशचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलं, तर हां. त्याचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं, की ट्रान्सलेटेड कॉपी आहे म्हणून.
ऑथोराइज ट्रान्सलेटर. आणि मग त्या ट्रान्सलेटरनं जर का ते सर्टिफिकेट दिलं की बाबा हे हुबेहूब ट्रान्सलेशन आहे, तर मग त्याच टायटलच्या अंडर आपल्याला मराठी कॉपी म्हणून ते रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. मग त्याचं काही वेगळं रजिस्ट्रेशन होणार नाही, कारण ती ट्रान्सलेशन बुक आहे, त्याच्यामध्ये वेगळी स्टोरी नाहीये. जे इंग्लिश पुस्तकामध्ये आहे तीच स्टोरी मराठीमध्ये लिहिली गेलेली आहे, त्याच्यामुळे वेगळं काही नाहीये. मग त्याच हेडिंगच्या अंडर फक्त ट्रान्सलेटेड कॉपी इन मराठी अशा हेडिंगच्या अंडर आपल्याला ते रजिस्ट्रेशन करून घेता येईल. अच्छा, साहित्य चोरीबद्दल बोलत आहे मी, की समजा इंग्रजीमध्ये एखादी कथा आहे, ती कथा त्याच्यामध्ये थोडेफार फेरफार करून नावं बदलून मी माझ्या नावावरती प्रकाशित केली मराठीमध्ये आणून, तर असं आपल्याला अनुवाद करण्यासाठी आधी लेखकाची, प्रकाशकाची परवानगी घ्यावी लागते, त्याच्याशिवाय आपल्याला ते करता येत नाही. परंतु अशा पद्धतीची चोरी जर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत तुम्ही करत असाल, किंवा मराठीची कविता आहे तिचं हिंदीमध्ये रूपांतरण केलं आणि खाली स्वतःचं नाव टाकलं फेरफार करून, तर तरी सुद्धा कॉपीराइट ऍक्ट आपल्याला मदत करतो का? करतो. त्याचं उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, आता हॅरी पॉटर हे बुक आहे असेल किंवा मराठी कॉपी पब्लिश करायची असेल तर त्यांची परमिशन घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांच्या परमिशन शिवाय तुम्ही केला तर त्या कॉपीराइट ऍक्टच्या अंडर तुम्ही तुमच्या विरुद्ध क्लेम केला जाईल किंवा केला जाईल. दुसरं अजून एक जर का उदाहरण घ्यायचं राहील तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तामिळ पिक्चर जे असतात आपले, बाहुबली हा पिक्चर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. तर बाहुबली हा पिक्चर सगळ्या भाषेमध्ये त्यांनी प्रकाशित केला. हा, तर मग ते प्रकाशित करतानाच त्यांनी सगळ्या भाषेत केला. पण जर का आता त्याचं मराठीमध्ये अनुवाद करायचा असेल असं पकडून चला, तर मूळ डायरेक्टर आहेत बाहुबलीचे त्यांची परमिशन घेऊनच त्याचं मराठीमध्ये आपल्याला प्रकाशित करता येईल, अदरवाईज करता येणार नाही. करता येणार नाही. आणि तसं जर का कोणी केलं तर त्यांच्या विरुद्ध दावा हा कंपल्सरी दाखल करता येतो. त्याच्या विरुद्ध आपल्याला इंजंक्शन ऑर्डर घेता येते, स्टे ऑर्डर घेता येते, कारण तो विदाऊट परमिशन केलेला असतो. तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगताय. मला वाटतं साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येकीनं ही मुलाखत बघायला हवी आहे, कारण साहित्य चोरीचे प्रमाण इतकं वाढलेलं आहे साहित्य चोरीचं, आणि विशेषतः कसं आहे की तंत्रज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे, आणि जेवढं तंत्रज्ञान प्रगत आहे तेवढे चोर पण ते प्रगत तंत्रज्ञान वापरूनच चोऱ्या करत आहेत. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे की आपला कायदा आपल्याला मदत करतो आहे. यामध्ये जरा आपल्या साहित्याची कोणी चोरी करत असेल, कॉपी करत असेल, फेरफार करून स्वतःच्या नावावर खपवत असेल, मी तर हे प्रकार इतके बघितलेले आहेत की 4 वर्षापूर्वी फेसबुकवर आलेली पोस्ट असते ती फार छान असते. त्याच्यामध्ये मायनर 2-4 वाक्य चेंज करून खाली स्वतःचं नाव टाकून अशा पोस्ट फिरत राहतात. माझ्या मैत्रिणीची तर गंमत अशी आहे की तिने एक कविता लिहिली, ती कविता तिने फेसबुकवर टाकली, 4 दिवसांनी ती भलत्याच्याच नावाने आली, त्याच्यानंतर अजून 8 दिवसांनी अजून तिसऱ्याच्या नावाने आली, आणि ती म्हणाली की अशी मी 8-10 नावं वाचले की कविता माझी आणि भलतंच कोणीतरी ती लिहिलेली आहे. सगळ्यात कहर म्हणजे तिने असं सांगितलं की आज सकाळी माझ्या विद्यार्थिनीचा मला फोन आला की मॅडम मी आजच एक फ्रेश मस्त कविता केलेली आहे तुम्हाला पाठवते, आणि ती कविता तिने माझी आहे असं सांगून तिने मला पाठवून दिली. अरे बापरे. म्हणजे एवढे साहित्य चोरीचे प्रकार चालू आहेत आणि सोशल मीडियावर तर खूपच चालू आहे. तर त्या संदर्भामध्ये कविता आहेत की आपण रजिस्ट्रेशनसाठी त्याचा खर्च वगैरे बघितला तर मग ते काय होते की असेच पब्लिश करून टाकले जातात, आणि मग ते पुन्हा असं कळतं की माझीच कविता दुसऱ्यांनी वापरली, आणि मग पुढं मग त्याचं गाण्याच्या बाबतीत पण तसं होतं बऱ्याच वेळेस. हो. चित्रपटामध्ये सुद्धा मी हे पाहिलेलं आहे की कथा जेव्हा निवडली जाते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ते विचारतात की तुम्ही ह्याचं कॉपीराइट केलंय का, किंवा रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, म्हणजे ते बघत असतात की लेखकाला काही माहिती आहे का, आणि मग त्यांनी जर लेखक म्हटलं की नाही माझं कॉपीराइट आहे तर त्याला मग मानधन वगैरे मागता येतं किंवा मागू शकतो तो. आणि समजा तो म्हणाला की नाहीये कॉपीराइट, तर त्याच्यात फेरफार करून मग 2-4 प्रसंग घुसडून ती कथा भलत्याच प्रसिद्ध लेखकाच्या नावावरती चित्रपटामध्ये येते. हे प्रकार आपणही पाहिलेले आहेत. तुम्ही फार महत्वाची माहिती सांगताय. आपण आणखी थोडं पुढे जाऊया. तुमचं त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे ते सायबर लॉज मध्ये आहे, आणि सायबर लॉजला कम्प्युटर क्राईम लॉ असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे सायबर लॉज हे जास्त करून कम्प्युटरच्या शी संबंधित आहेत. मग त्याच्यामध्ये हॅकिंग असेल, फ्रॉड असेल, फोर्जरी असेल, क्रेडिट कार्डचे फ्रॉड असतील, सायबर टेररिझम असेल,
तर याच्या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला माहिती सांगा, की हे सायबर सिक्युरिटी काय, सायबर लॉज काय आहेत? आता आपण जर का त्याचं उदाहरण घ्यायचं असेल तर बँकेचे व्यवहार. आता हो. म्हणजे डे टू डे मध्ये आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो, आपलं कार्ड वापरलं जातं किंवा मग आपल्याला ओटीपी हा त्यांनी बँकेने दिलेला असतो की बाबा हो. ओटीपी तुम्ही दिलात तर मग ते ट्रान्झॅक्शन पुढं कंटिन्यू केलं जाईल. तर मग जनरली आता फ्रॉड जे समोर येतात आहे की बाबा आपलं कार्डचं क्लोन तयार करणं आणि ते कुठंतरी वापरणं किंवा कार्डचा नंबर मिळाला तर ऑनलाईन मध्ये काय होतं की कार्डचा नंबर महत्वाचा असतो. तो टाकला की मग ते आपल्या कार्डवरनं पर्चेसिंग केली असं ते पुढं जातं. मग ते पुढे गेल्यानंतर त्यांचा ओटीपी आपल्या मोबाईलवरती येतो. तर मग फ्रॉडलंट कॉल केला जातो त्या व्यक्तीला ज्याचं कार्ड वापरलं गेलंय आणि हं, त्यांना हं. म्हणतात की बाबा आम्ही बँकेतनं बोलतोय, तुम्हाला एक ओटीपी आला असेल, तर आम्हाला बँकेच्या कामासाठी तो ओटीपी लागणार आहे, तुम्ही तो आम्हाला सांगा. तर मग आपण जनरली काय करतो, बँकेचा कॉल आहे, नंबर तर काय ते नवीन-नवीन नंबर असतात, बँकेचं काय आपल्याला माहीत नसतं. तर मग त्या नंबरचा ओटीपी आपण लगेच शेअर करतो आणि त्याच्याप्रमाणे आपले ते पैसे अकाउंटमधनं निघून जातात किंवा त्या थर्ड पार्टीकडे जातात. मग त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, की तसं जर का ट्रान्झॅक्शन झालं, तर इमिडिएटली आपण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तशी कंप्लेंट केलेली पाहिजे आणि ती कंप्लेंट त्या पोलीस स्टेशननं सायबर क्राईमकडे फॉरवर्ड करण्याचा तो प्रायमरी आता समजा उदगीर सारख्या ठिकाणी सायबर क्राईमचं युनिट नसणार आहे. तर तो हो. एक उदगीर पोलीस स्टेशन आहे. मग त्यांना तिथं जाऊन आपण जर का कंप्लेंट केली, तर त्यांची जबाबदारी आहे, की ती सायबर क्राईमवाल्यांना ती कंप्लेंट फॉरवर्ड करणे आणि तिथनं हो. फॉलोअप आणि मग ते फॉलोअप घेतल्यानंतर ज्या अकाउंटवर ते पैसे गेलेत आपल्या अकाउंटमधनं, तर ते विदिन अ डे ते अकाउंट सीज केलं जातं. ते पैसे पुढं फॉरवर्ड होऊ नये याची काळजी घेतली जाते आणि मग केस रजिस्टर केला जातो. आणि मग तशा प्रमाणे ज्या अकाउंटवर आपले पैसे गेलेत, तिथं जर का ते पैसे अजून पण असतील आपली कंप्लेंट असेपर्यंत ते पैसे सीज करून आपल्याला वापस पण मिळू शकतात. तर मग हो. जर काही सायबर क्राईम अव्हॉइड करायचे असतील, तर अननोन नंबरनी ओटीपी मागितला तर द्यायचा नाही. बँकेतनं फोन आला असेल तर बँकेतनं क्रॉस चेक करायचं, की आपण कुठं काही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे का? एटीएम कुणाशी शेअर करायचं नाही किंवा क्रेडिट कार्ड कुणाशी शेअर करायचं नाही. तर हे सगळे प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. खरंच आहे, हे फार महत्वाचं आहे. माझ्या आईच्या पिढीमधल्या ज्या बायका आहेत, ते मी अनेकदा बघते, एटीएम सेंटरला जातात, त्यांना ते ऑपरेट करता येत नाही. मग कुणाला तरी त्या म्हणतात, की एवढं कार्ड घ्या हो आणि जरा आम्हाला एक ₹2000 काढून द्या. काढून घ्या. आणि माझा पिन नंबर हा आहे आणि मग बऱ्याच काळानंतर त्यांच्या लक्षात येतं, की आपण फसवले गेलोय. आणि बरोबर. जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तोपर्यंत सगळे पैसे उडालेले असतात, म्हणजे चोरी झालेले असतात. आणि नंतर मग ते कोण व्यक्ती आहे, कधी आहे, कसं आहे ते आपल्याला काहीही कळू शकत नाही. तर मला वाटतं, की ही काळजी विशेषतः वृद्ध लोकांनी तर जास्त वयस्कर लोकांनी, की ज्यांना तंत्रज्ञान फारसं येत नाही. एटीएम वगैरे सेंटर वापरता येत नाही किंवा मग गृहिणींचा अजून एक प्रॉब्लेम हा आहे, की जेव्हा त्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतात, बऱ्याच जणींना करता येतं. थोडंफार त्यांना ते येतं, की म्हणजे Google Pay वापरता येतो, PhonePe बरोबर. वापरता येतो. तर ते करत असताना पण त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? तर ते करत असताना जर का आपण नेहमी वापर करत असू तर काही प्रॉब्लेम नाही आणि जर का आपण कधीतरी वापर करत असू, तर आपले घरातला मुलगा किंवा सून ज्यांना ह्याच्याबद्दल माहिती असते, तर हो, त्यांचं आपल्याला सवय होईपर्यंत त्यांची मदत घेऊन करायला काही हरकत नाही. आणि एकदा सवय हो, झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं. कारण Google Pay आणि PhonePe अशा ज्या असे जे ॲप आहेत, ते पर्सनल हां, यूजसाठी त्याच्यामुळे ते हो, फक्त हो. आपल्या मोबाईलवरनं होतात. म्हणून मग फक्त मोबाईल हरवला तर मग थोडा प्रॉब्लेम येईल. तो रजिस्टर करून लगेच बंद करून टाकायला पाहिजे तिथनं लगेच. हो, हो. हां. याच्या संदर्भात अजून थोडंसं सांगा, की समजा मोबाईल हरवला, पाण्यात पडला, काहीतरी प्रॉब्लेम झाला. मोबाईल आता चालत नाही. आपण दुसरं म्हणजे कार्ड घेतोय किंवा दुसरा मोबाईल घेतोय, सेम नंबर घेतोय. अशा वेळेस आणखी काय करायला हवं? आता मोबाईल हरवला तर पहिलं तर मोबाईलचं कार्ड ब्लॉक केलं. कारण तो हो, कार्डचा नंबर जो आहे तो बँकेशी लिंक असतो. हो, म्हणूनच तो ॲप चालू असतो. म्हणजे PhonePe हो, किंवा Google Pay हे मोबाईल नंबर प्रमाणे ऑपरेट होतात. तो मोबाईल हो. नंबर आपण बंद केला पहिला आणि बँकेला इन्फॉर्म केलं, की बाबा हा मोबाईल नंबर आम्ही बंद केलेला आहे आणि तुम्ही ह्या मोबाईलवरचे सगळे ट्रान्झॅक्शन तुम्ही तात्पुरते बंद करा. तर मग ते जे काही फ्रॉड आहेत किंवा ते मोबाईल हरवला म्हणून तिथनं आपल्याला जी धोका किंवा भीती आहे, ती ती थांबेल आणि समजा हं, मोबाईल पाण्यामध्ये भिजला किंवा तो खराब झाला,
तर नवीन मोबाईलमध्ये जर का आपण तो ऍप डाउनलोड केला तर तो जसाच्या तसा वर्क होतो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. येऊ आता शकत नाही. अच्छा. येऊ शकतो. राहिला मोबाईल चोरीला गेला तर काय करायचं? तर हो. मोबाईल चोरी गेला तर पहिलं आपण पोलीस कंप्लेंट फाईल करून घ्यायची आणि त्या हं. कार्ड नंबर पण तिथं रजिस्टर करून टाकायचा. मोबाईल सिम कार्ड पण हे झालेलं आहे. सिम कार्डच्या हं, कंपनी हं. करायचं किंवा माझा मोबाईल हरवलेला आहे आणि त्याची कंप्लेंट हं. मी लॉक आणि त्याची हे कॉपी आहे. त्याप्रमाणे तुम्ही माझं सिम कार्ड ब्लॉक करून टाका पूर्वीचं. मग ते लगेच अच्छा. ब्लॉक करून टाकतात. मग त्याच्यामुळं त्या कार्डवरनं होणारे सगळे ट्रान्झॅक्शन, कॉल ते सगळे बंद करू शकतो. हे थांबवले जातात. हां, हां. थांबवले हां, थांबवले हां, जातात. हां. म्हणून मग जीपे किंवा फोनपे काही आपल्याला पासवर्ड त्यांना मिळाला किंवा पिनकोड त्यांनी जनरेट केला, तर ते हां, सगळे हां. थांबले जातील तिथून. अच्छा. मी काल परवा Facebookवर एक व्हिडिओ बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे, की एक माणूस येतो. तो म्हणतो, की मी काही भिकारी नाही किंवा चोर नाहीये, परंतु काय झालं, की माझा मोबाईल हरवलेला आहे, माझं पैशाचं पाकीट गेलेलं आहे आणि मला माझ्या वडिलांना फक्त फोन करू द्या तुमच्या मोबाईलवरून. आणि हा मग त्याला म्हणजे वाईट हे वाटतं, की करुणा येते, दया येते, की जाऊ दे चांगला माणूस दिसतोय, आपण त्याला मदत केली पाहिजे. आणि मग तो म्हणतो, की घ्या माझा फोन घ्या आणि तुम्ही फोन करा. आणि फोन करत असताना तो त्या बँकेच्या म्हणजे त्या फोनमधून तो काय करतो हे दाखवलेलं नाहीये. परंतु तो फोन करतो, थांबतो, मग लगेच त्याला परत फोन येतो. तो म्हणतो माझ्या वडिलांनी मला परत फोन केलाय आणि तो म्हणतो, की आता 11:30 वाजलेले आहेत. आणि मग 5 मिनिटात त्याच्या लक्षात येतं, की आपल्या बँकेतला सर्व पैसा गेलेला आहे. 11:30 वाजलेले आहेत म्हणजे 1130 हा ओ-टी-पी आहे हे त्याने सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचे फ्रॉड सुद्धा होतात ऑनलाईनच्या याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आता त्यामुळे मला असं वाटतं, की आपला बरोबर मोबाईल सहजासहजी कोणाच्या हातामध्ये आपण अननोन माणसाच्या हातामध्ये देऊ नये. देऊ नये. आता कसं झालंय, मोबाईल म्हणजे हा एक शरीराचा अविभाज्य घटक झाल्यासारखं झालं. एक हो, अवयवाचा भाग. हो. म्हणजे तुम्ही 1 मिनिट पण मोबाईलच्या व्यतिरिक्त राहू शकत नाही, असं झालेलं आहे. अगदी खरं आहे. कॉल हो. येतो, WhatsApp मेसेज येतो, काहीतरी येतो, फॉरवर्डिंग मेसेज आलेला असतो. तर ते सगळं बघण्यासाठी म्हणून तो आपण एक मोबाईल वापरतो. पण हे जे तुम्ही आत्ता मला सांगितलात, हे सर्रासपणे होत आहे आणि हे सगळं वयोवृद्ध लोकांबरोबर होतंय, कारण की त्यांना करुणा, दया ही पहिली बाब असते, की बाबा नाही हा व्यक्ती अडचणीत आहे, तर ह्याची मदत हो. आपण तर मग ते मदत करताना आपण त्यांना मोबाईल देतो. तर मोबाईल दिल्यानंतर ते जे कॉल करतात, ते ते कॉल केल्यानंतर पुढं सगळं ते तुमचा मोबाईल सगळा स्कॅन केला जातो. नंबर देऊन किंवा त्या हां. सायबर्टकडनं तो मोबाईल स्कॅन केला जातो. आणि मग जी काही इन्फॉर्मेशन आहे, तो कॉलबॅक आल्यानंतरची इन्फॉर्मेशन तो फॉरवर्ड करतो लगेच. फर्दर हो. इन्फॉर्मेशन जी आहे ती. तर हे सगळे काय होतं, की हे आता समजा आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, तर बाहेरच्या प्रदेशातनं ते कॉल करतात. समजा हो. यूपी, बिहार किंवा दिल्ली अशा ठिकाणावरनं कॉल करतात, की त्याचा ट्रेस लागणं खूप अवघड आहे. आणि अवघड जरी आहे. आपण हो. ट्रेस पोलिसांना सांगितलं, की मला ह्या नंबरवरनं कॉल केला होता आणि कॉलबॅक आला होता. पोलीस ट्रेस करेपर्यंत तो नंबर बंद पडलेला असतो. तो कुठलातरी बाहेरच्या प्रदेशातला नंबर दाखवला गेलेला असतो. मग असं होतं, की आता हे सगळं करण्यामध्ये जेवढे हो. एक्सपेन्स येतात, ते पैसे सोडून दिलेलं बरं असं आणि मनस्ताप वेगळा असतो त्या गोष्टीमध्ये करण्यामध्ये. हो. अशी मनस्थिती तयार होते. पण हे सगळं अव्हॉइड करायचं असेल, तर मग ओळखीच्या व्यक्तींनाच आपला मोबाईल ॲक्सेस करायला देणं, हा सगळ्यात मोठा पर्याय आहे आजच्या परिस्थितीत. हो, अगदी बरोबर आहे. तुमच्याकडून खूप काही फार चांगली महत्त्वाची उपयुक्त माहिती तुम्ही देताय. अ, आपण आणखी पुढे जाऊया. मला सांगा मेडिकल निग्लिजन्स म्हणजे काय? मेडिकल निग्लिजन्स आता काय होतंय, की आपण म्हणतो, की बाबा आपल्याला एक फॅमिली डॉक्टर पाहिजे घरामध्ये. हो. म्हणजे माझ्या आजोबापासून मी ऐकत आलोय, की आपले फॅमिली डॉक्टर हे आहेत किंवा आपण ह्यांच्याकडे नेहमी दाखवायला जातो. तर तर त्याचा मागचा कारण असं, की बाबा आपल्या जी मेडिकल हिस्ट्री आहे, म्हणजे आजोबा, वडील त्याच्यानंतर मी आता समजा असं पकडा आणि मग हो. माझी मुलं. काही जेनेटिक जे काही फॉरवर्ड होतं, तर ते एका हां. डॉक्टरला पाहिजे, की ज्याच्यामुळं समजा मेजर काही ऑपरेशन करायची गरज पडली किंवा कुठं काही हं. ट्रीटमेंट घ्यायची वेळ आली किंवा मी आता मुंबईला राहतो आणि उदगीरचे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत आणि मला इथं काही गरज पडली किंवा मला आता औषध उपचार घ्यायचा आहे. तर ते जेनेटिक फॉलो जे आहेत, समजा आता आपण म्हणतो, की शुगर ही जो आजार आहे, तो हो. जेनेटिक पुढे गेला जातो.
तर पण मग हे जे आहे ही ट्रीटमेंट घेताना हे फॉलो केलं पाहिजे. तर मग आता समजा शुगरची ट्रीटमेंट आहे. तर जनरली आता म्हणतात, की शुगर हा आजार नाहीच आहे. पण आता हो, भारतामध्ये तरी आहेच आता. मग जनरलला आहे, की बाबा शुगर टेस्ट करणं हा एक साधी हो, गोष्ट आहे. टेस्ट करायला आपण सुई टोचतो वगैरे, वगैरे हे सगळं आहे. पण हे हो. सुई टोचताना जी काही काळजी घेतली पाहिजे, त्या डॉक्टरनी घेतली का नाही? जर का ती काळजी हं, घेतली नाही, समजा हं, सुई हं. टोचली, तर सुई इतकाच जर का ते छिद्र असेल, तर ते आपोआप नॅचरली क्युअर होतं. पण जर का ते मोठं झालं, तर शुगरच्या पेशंटला त्याचे परिणाम खूप मोठे होऊ शकतात. तर मग ती जी काळजी आहे, हे छोटं उदाहरण आहे. ती जी हो, काळजी आहे हो. डॉक्टरने घेतली नाही, तर मग ते मेडिकल नेग्लिजन्सच्या अंडर आपण ते मेडिकल नेग्लिजन्स म्हणू शकतो. म्हणजे मेडिकल नेग्लिजन्स हा जर का सोप्या भाषेत सांगायचा असेल, तर डॉक्टरनी घ्यायची काळजी, जी बेसिक काळजी आहे, जर का त्यांनी घेतली नाही, तर तो मेडिकल नेग्लिजन्स आहे. किंवा समजा ताप आलेला आहे, तर डॉक्टरनी हां, डेंग्यू साधा ताप आहे आणि हां, त्याला हां, डेंग्यू हां. ट्रीटमेंट केलं. तर साधी गोष्ट आहे, की बाबा कोणताही प्रॅक्टिसिंग लॉयर असेल डॉक्टर असेल, तर त्याला कळेल, की हा साधा ताप आहे बुवा, डेंग्यूचा ताप नाहीये. तर मग हो, डेंग्यूची करायची गरज नाही. हो. मलेरिया आहे, तर मलेरिया ची ट्रीटमेंट ही लगेच चालू करता येत नाही. त्याला टेस्ट वगैरे करून मग त्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे किंवा मग डॉक्टरनी केलं, की बाबा पहिल्या वेळेस दाखवायला गेलं आणि म्हणलं, की विदाऊट टेस्ट, की हा मलेरिया आहे, मी तुम्हाला मलेरियाची औषधं लिहून देतोय. तर हा एक मेडिकल हो. नेग्लिजन्सचा भाग झालेला. बरं. एखादा आपला जवळचा नातेवाईक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल समजा हं. आणि मग त्याच्या बाबतीमध्ये मेडिकल निग्लिजन्स झालेला आहे किंवा तो मृत्यू पावला. तर आपण असं जेव्हा मी पेपरमध्ये वाचते किंवा टीव्हीवर बघते, की मेडिकल निग्लिजन्समुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. तर म्हणजे नक्की काय आणि ते आपण कसं ओळखायचं, की हा मेडिकल निग्लिजन्स आहे? आता काय होतं, की समजा असं पकडला, की बाबा बॅक पेन आहे. बॅक हां, पेन आहे, हां. की डॉक्टरांनी सजेस्ट केले, की बाबा तुमचं पाठीचं ऑपरेशन केलं गेलं पाहिजे. आणि हो. मग त्या त्या हिशोबानं मग आपण आता ती ट्रीटमेंट तर उदगीरमध्ये अवेलेबल नाहीये. मग उदगीरच्या नाहीये. हां. सल्ला घेऊन आपण पुण्यामध्ये कोणत्यातरी एका मोठ्या दवाखान्यामध्ये तिथं आपण ॲडमिट झालो, की नाही बाबा. मग तिथल्या डॉक्टरांनी पण आपल्याला सल्ला दिला, की नाही तुमचं ऑपरेशन केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये बॅक पेनचं तुम्हाला जर हं, का हं, हं. कारण ज्या काही रिब्स आहेत त्या तुम्हाला रिप्लेस कराव्या लागतील वगैरे, वगैरे त्यांनी सांगितलं. आणि मग ते ऑपरेशन करताना जर का डॉक्टरांनी ऑपरेशन करून जे काही स्टिचेस आहेत, स्टिचेस हं. देताना कॉटनचा भाग आतच राहिला. पूर्ण हां. क्लीन केलं. तर हे कॉमन सेन्स आहे, की तुम्ही ते व्यवस्थित क्लीन करून तो कॉटन वगैरे सगळं काढला पाहिजे. तर मग हो, तो हो. स्टिचेस झाले. तर मग तो कॉटनचा भाग आत राहिला. इट इस अ पार्ट ऑफ नेग्लिजन्स, मेडिकल अच्छा. नेग्लिजन्स. हां. हां, तर हां. तो आता मग काय होतं, की मग अशा वेळेस तो पेन किंवा जे काही त्रास आहे तो कंटिन्यू राहतो. मग आपण काय करतो, की ऑपरेशन झालं म्हणून त्यांच्याकडेच दाखवतो. मग एक सेकंड ओपिनियन पण घेतो. मग दुसऱ्या डॉक्टरांनी जर का सांगितलं, की बाबा हे कॉटन आतच राहिलेलं आहे. तर तो हां, पार्ट हां. डॉक्टरचा नेग्लिजन्स आहे आणि मग तसं हं. ऑपरेशन करून ते कॉटन वगैरे काढून मग ते कॉटन वगैरे निघालं म्हणजे तो एव्हिडन्सचा भाग राहिला. तर मग अशा हो. परिस्थितीमध्ये आपण मग त्या डॉक्टरांविरुद्ध केस फाईल करू शकतो आणि ते सगळं केस फाईल करण्याच्या अगोदर 3 डॉक्टरांची कमिटी असते. स्पेशल कमिटी तिथं गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेली आहे. त्या कमिटी पुढे आपली केस जाणार. ते व्हेरिफाय करणार, की बाबा खरंच ह्याच्यामध्ये मेडिकल नेग्लिजन्स आहे का? मग त्याच्यानंतर ती केस कंझ्युमर कोर्टामध्ये फाईल करू शकतो आपण. अच्छा. अ, तुम्ही एवढे बिझी असता, एवढी माहिती सांगता, एवढा अभ्यास करता, एवढे कोर्सेस करता. नुसते कोर्सेस करत नाही तर मेरिटमध्ये येऊन तुमचे कोर्सेस तुम्ही यशस्वीपणे पार पाडलेले आहेत, केलेले आहेत. तर तुम्ही इतके सारे छंद दिलेले आहेत. छंदांसाठी तुम्हाला वेळ मिळतो का हो? आता छंदाचं सांगायचं झालं तर आमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक शुक्रवारी हा नवीन पिक्चर रिलीज होतो. तर हं, हं. पूर्वीपासून पिक्चरला जाण्याची पूर्वीपासून सगळ्यांनाच आवड आहे. तर ती मी इथं अच्छा. जोपासते मुंबईमध्ये, की बाबा एक तरी आठवड्यातनं पिक्चर बघायचा. तर मग तो हं, एक हं, छंद हं. होतो आणि मग जसा वेळ हं. मिळतो बाकीचे छंद जोपासले जातात म्हणजे. हं, हं, तर हं. आता समजा
फिरायला जाणं वगैरे, तर मग ते वीकेंडमध्ये जसं जमेल तसं करतो आम्ही. विविध क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती कार्यरत असतात, त्यांना समाजाला काहीतरी सांगायचं असतं. काहीतरी बोलायचं असतं, काहीतरी सल्ला द्यायचा असतो. त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप असतं. मला तर असं वाटतं, की विविध क्षेत्रातल्या लोकांनी लिहिलं पाहिजे, आपले अनुभव लिहिले पाहिजे, सांगितलं पाहिजे काहीतरी. तर तुम्ही समाजाला काय सांगाल? एक वकील या नात्याने काय सांगाल? आपण अ, काल थोडंसं बोललो फॅमिली डॉक्टरच्या ओके. संदर्भामध्ये, तसं वकिलाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल? आता पूर्वीचं जर का थोडं एक आपण 15 वर्षापूर्वीचं जर का आपण परिस्थिती बघितली, म्हणजे मी हो, एल-एल-बीला हो. ती परिस्थिती अशी होती, किंवा तू डॉक्टर बनू शकत नाहीस, इंजिनिअर बनू शकत नाहीस, तर मग वकील हो. मग बघू आपण पुढचं काय करायचंय तर. मग बरं. अशी परिस्थिती ही समाजामध्ये पण होती आणि वातावरण पण तसं होतं. पण हो, ती परिस्थिती ही 10 वर्षामध्ये खूप बदललेली आहे. तर परिस्थिती कशी बदललेली आहे, की माझ्या ॲडमिशनच्या वेळेस मी ॲडमिशन घ्यायला गेलो, तर माझं ॲडमिशन हे 5 मिनिटामध्ये झालं. पण जर का हो, आज जर का मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो, तर ते म्हणतात, "तुम्ही एल-एल-बीची एंट्रन्स टेस्ट दिलेली आहे का?" तर एल-एल-बीची एंट्रन्स टेस्ट दिली आहे का? जसं मेडिकलसाठी एंट्रन्स टेस्ट टेस्ट आहे, इंजिनिअरिंगसाठी एंट्रन्स एंट्रन्स टेस्ट आहे, तसंच आता एल-एल-बीसाठी पण एंट्रन्स टेस्ट आहे. तर माझं सांगण्याचा उद्देश असा, की बाबा एल-एल-बीला पण तेवढं महत्त्व आलेलं आहे आज. आणि हो, जसं आपण म्हणतो, की घरामध्ये एखादा फॅमिली डॉक्टर असला पाहिजे, तसंच आज काळाची गरज आहे, की घरामध्ये एक फॅमिली वकील असला पाहिजे. तर हो, असं नाही, की बाबा घरात भांडण आहेत म्हणून वकील असला पाहिजे. तर वकील यासाठी पाहिजे, की बाबा आपण जे करतोय ते कायद्याला धरून करतोय का नाही हे बघण्यासाठी पाहिजे. आता समजा घरातल्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचं संगोपन हे झालंच पाहिजे. आता समजा हं. आता माझे आजोबा आज हयात नाहीयेत, तर मग त्याच्यानंतरच्या पुढच्या गोष्टी कायद्यानं कसं करायचं? तर मग घरात वकील असेल तर तो पटकन सगळ्या गोष्टी करून घेईल. डेथ सर्टिफिकेट काढणं, मग वारस प्रमाणपत्र काढणं, मग पुढच्या वारसांची नावं प्रत्येक प्रॉपर्टीवरती लावून घेणं. मग जर का सगळ्यांच्या संमतीनं त्याची वाटणी करून घेणं. ह्या सगळ्या गोष्टी हे घरात वकील असेल तर सगळ्यात सोपी होऊन जाते आणि असणं गरजेचं आहे असं सगळ्यांचं म्हणजे वातावरण निर्माण झालं आहे समाजामध्ये, की बाबा फॅमिली वकील हा असला पाहिजे. तर अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जे म्हणालात तेही बरोबर आहे, की तुमचं बालपण हे फार समृद्ध बालपण होतं. कारण तुमची सगळ्यांचं एकत्र कुटुंब होतं. तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे, की घरातल्या आजोबांना मान असतो. आजोबा सगळे वाद सोडवतात. सोडवतात. आजी घरातल्या सुनांचे वाद सोडवते, नातवंडांमधली मारामारी सोडवते. आजोबा प्रॉपर्टीचं बघतात किंवा सगळं. घरामध्ये काही वाद निर्माण झाला तर आजोबा पूर्वी सोडवायचे तो वाद. आता असं झालेलं आहे, की आजी-आजोबा वृद्धाश्रमात असतात, मुलं पाळणा घरामध्ये असतात आणि आई-वडील दोघंही पैसे कमवायसाठी ऑफिसमध्ये असतात. तर न्यूक्लिअर अशा फॅमिलीमुळे हे परिस्थिती सगळं डिस्ट्रिब्यूट झालेलं आहे. हो, न्यूक्लिअर. हो. आणि त्यामुळे पूर्वी जसं फॅमिली डॉक्टर ही इतकी छान संकल्पना होती, की फॅमिली डॉक्टर हे काही फक्त शरीराचा आजार बरा करत होते असं नाही. ते तर ते करतच होते. पण घरामध्ये छोटं-मोठं भांडण झालं, काही आजार झाला, कोणी पडलं, झडलं, काय झालं, तर पटकन ते सांगायचे, की हे असं करा. आणि फॅमिली डॉक्टर हे घरातले एक सदस्य असल्याप्रमाणे वागायचे. मला वाटतं फॅमिली वकील ही पण अशीच संकल्पना आहे. फार छान संकल्पना आहे, की घरामध्ये काही वाद निर्माण झाला किंवा कुठलीही गोष्ट नवीन समजा आपल्याला प्लॉट खरेदी करायचा, फ्लॅट घ्यायचा आहे, तर काय काळजी घेतली पाहिजे? कोणते कागदपत्र दिली पाहिजे? समोरचा माणूस आपल्याला फसवतोय का? हेही ह्या बघितलं पाहिजे. तर घरामधला एक अगदी ज्येष्ठ सदस्य, की जो तुम्हाला मार्गदर्शन करेल, अशा पद्धतीचे फॅमिली वकील ही संकल्पना फार छान संकल्पना मांडली आहे तुम्ही आज. फॅमिली डॉक्टर सारखा एक फॅमिली वकील पण असला पाहिजे. अगदी छान आहे. तुम्ही आगामी लेखन करताय, तर ते काय करताय? आगामी आता काय झालं मॅडम, की एल-एल-एमला असताना आम्हाला थिसिस सबमिट करायचं होतं. तर हां. मग त्या हिशोबानं त्यावेळेस एक थिसिस तयार केलं आणि तिथनं मला थोडं लिखाणाची आवड निर्माण झाली. तर मी तीच आवड पुढं जोपासण्याचा प्रयत्न करतोय. अशात थोडं लिखाण कमी झालेलं आहे. पण ते एक मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या अंडर मी एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तो अंडर प्रोसेस आहे. तर मग ते आता कुठपर्यंत यश येईल बघू. पण मी लवकरच ते संपूर्ण संपवण्याचा प्रयत्न करतोय. तर मग ते झालं तर मी नक्की तुम्ही तुम्हाला पाठवेन. तुम्ही जरूर लिहा. मी आत्ताच म्हटलं, की विविध क्षेत्रातील व्यक्तींनी लिहिलं पाहिजे. डॉक्टरांनी समाजाला सांगितलं पाहिजे.
की वैद्यकीय व्यवसाय कसा आहे, मला काय अनुभव आले, काय काळजी घ्यावी. तसंच वकील म्हणून तुम्ही पण बऱ्याच गोष्टी लिहिल्या पाहिजे. या गोष्टी लिहित असताना अनेकांना हे पुस्तक हे दिशादर्शक, मार्गदर्शक ठरू शकतं. म्हणून तुम्ही नक्की लिहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या या मुलाखतीच्या आपण शेवटाकडे येतोय. मला सांगा, या क्षेत्रामध्ये जे नवीन लोक येऊ इच्छित आहेत, तरुण मुलं ज्यांना वकिलीची प्रॅक्टिस करायची इच्छा आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तसं बघितलं तर प्रत्येकाने कायद्याबद्दलची आवड ही ठेवलीच पाहिजे. तुम्ही रोजच्या जर का दिनचर्यामध्ये तुम्हाला हा कायद्याचं ज्ञान हे उपयोगालाच आहे. आणि आताची जर का परिस्थिती बघितली तर बरेच जण LLBला उत्स्फूर्तपणे ॲडमिशन घेत आहेत. तर माझं असं सांगणं आहे, की बाबा तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी किंवा वकिली व्यवसायामध्ये तुमचा इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कारण वकील हा एकच माणूस आहे, की तो सगळ्या क्षेत्राचा अभ्यास करू शकतो. तो डॉक्टर हो. जरी नसेल, तर तो डॉक्टरची केस लढवू शकतो. डॉक्टरची क्रॉस घेऊ शकतो. तसंच तो इंजिनिअर जरी नसेल, तरी बिल्डिंगमध्ये कुठं त्रुटी आहेत, हा वकील सांगू शकतो. म्हणजे त्याला इंजिनिअर व्हायची गरज नाहीये, पण तो त्या क्षेत्राचा अभ्यास करू शकतो. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे, की वकील हा एकच व्यक्ती आहे पूर्ण भारतामध्ये, की तो प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास त्या क्षेत्राची डिग्री न घेता करू शकतो आणि पारंगतपणे ती पार पाडू शकतो. म्हणून नवीन ॲडमिशन घेणाऱ्यांना माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही नक्कीच सगळ्यांनी विचार केला पाहिजे, की वकील व्यवसाय निवडण्यासाठी आणि ती मन लावून अभ्यास करून तुम्ही भरघोस यश मिळवू शकता. त्याच्याबद्दल काही वादच नाही. नक्कीच. ॲडव्होकेट पवन पाटील हे इतक्या व्यस्त दिनक्रमामधून सुद्धा आपल्याकडे आले. त्यांनी आपल्याला वेळ दिला. इतकी सुंदर मुलाखत त्यांनी आपल्याला दिलेली आहे. इतकी छान माहिती सांगितलेली आहे. हा व्हिडिओ बघणारा प्रत्येक जण या व्हिडिओमधून आज खूप काही शिकणार आहे. तर त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते. आपले खूप खूप आभार, की तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलेला आहे. मला तुम्ही संधी दिल्याबद्दल पण तुमचा आभार मानतो मॅडम. रसिका हो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेवटी तुम्ही सुद्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये भरीव कार्य करत समाज ऋण फेडत असाल, तर मला जरूर संपर्क करा. कदाचित पुढची मुलाखत तुमची असू शकते आणि त्यासाठी बघत राहा लेखिका अश्विनी YouTube चॅनल. धन्यवाद.